हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग 12 बघितलेला। आज आपण भाग 13 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। रूम मध्ये येताच एना अक्षयला आई काय म्हणत होत्या असं विचारते। उठणे म्हणजे काय? त्यावर अक्षय, अगं उद्या दिवाळीचा पाडवा असतो तर सकाळी भल्या पहाटे उठून उठणे लावायची पद्धत आहे, म्हणून ती लवकर उठायला सांगत होती। एना पुन्हा न समजून, पण उठणे हे काय असते? त्यावर अक्षय विचार करीत, आता कसं सांगू? उठणे म्हणजे उठणे असते। उठशील तेव्हा स्वतःच बघून घेशील तू सकाळी। त्यावर एना, नो नो अक्षय, अरे मागचे काही दिवस इतकं काम होतं की मला थोडी सुद्धा फुरसत नव्हती मिळत। आता सुट्ट्या आहेत तर मला छान झोपू दे प्लीज। सॉरी हा, मी उद्या सकाळी नाही उठणार। हे ऐकून खांदे उडवत अक्षय, नेव्हर माइंड, ॲज यू विश। दुसऱ्या दिवशी सकाळी मंगलताई सगळी तयारी करतात। संध्या पण उठून थोडी मदत करते। अक्षय उठतो तेव्हा सगळे रेडी असतात। 2 पाट ठेवलेले असतात, एकावर मंगेशराव बसतात तर दुसऱ्यावर अक्षय बसतो। मंगलताई त्याला बघून, हे काय आलीनी बसला, टी शर्ट तरी काढ, तुला लावायचे की कपड्यांना? अक्षय लगेच टी शर्ट काढून बाजूला ठेवत, हे घे काढली, लाव आता लगेच। त्यावर लगेच मंगलताई, हो तुम्हाला काय वेगळं सांगावं लागेल काय? तुम्ही नवीन आल्यासारखं करता। त्यावर मंगेशराव, अगं किती थंडी आहे, लाव ना अशीच, मी थोडा वर करतो। मंगलताई दम देऊन, ते काही नाही, काढा तो टी शर्ट। शेवटी हो नाही करता करता मंगेशरावांना टी शर्ट काढावाच लागतो। मंगलताई किचनमध्ये असलेल्या संध्याला आवाज देत, अगं संध्या झालं का? ये लवकर आरतीचं ताट आणि उठणे घेऊन। तेवढ्यात संध्या पण येते, पण अक्षयला फक्त 3/4 पॅन्टवर बघून लाजून इकडे तिकडे बघू लागते। मंगलताई तिच्या हातातील ताट घेऊन मंगेशरावांचं औक्षण करून त्यांना उठणे लावून देते। त्यावर मंगलताई, संध्या तू बघितलं ना, आता मी केलं तसं तू पण अक्षयचं औक्षण करून त्याला उठणे लाव। संध्याला खूपच ऑकवर्ड होते। एकतर अक्षय तिच्या समोर शर्टलेस बसला होता। कशीबशी ती जवळ येत हातात अक्षता घेते, पण थरथरत्या हाताने त्यांचं औक्षण करते। आता उठणे लावायचे असते। ती कसाबसा त्याचा हात पकडते आणि त्याला खाली मान घालून हळूच उठणे लावते। इकडे तिच्या स्पर्शाने अक्षयला करंट लागतो। तिचा तो मुलायम स्पर्श, हळुवारपणे त्याच्या हातावर फिरणारा तिचा नरम हात, थोड्या वेळासाठी तो या जगातच नसतो। असं वाटतं कुठल्या तरी दुसऱ्या जगात गेल्याचा भास होतो। हातापायाला लावून झाल्यावर पाठीला लावायला तिचा हात पुढे जातच नाही, पण मंगलताई तिला लवकर आटोप म्हणून सांगते, तर नाईलाजाने तिला त्याच्या उघड्या पाठीवर पण उठणे लावावे लागते। मंगेशराव तिथून उठून चालले जातात तर मंगलताई चहा ठेवायला किचनमध्ये जातात। आता तिथे अक्षय आणि संध्या दोघेच असतात। अक्षयला संध्याचा स्पर्श हवा हवासा वाटतो, तर संध्याला सुद्धा त्याच्या आजूबाजूला राहायला आवडते। स्वतःला कितीही थांबवले तरी ती अक्षयकडे अट्रॅक्ट होतेच। त्याच्यासोबत बोलायला, त्याच्या अवतीभोवती असण्याने तिच्यात एक वेगळीच ऊर्जा येते। आज त्याच्या स्पर्शाने तिला सुद्धा तो करंट जाणवतो। ती हळुवारपणे त्याच्या पाठीवर उठणे लावत असते आणि तो डोळे मिटून तिचा स्पर्श नसा साठवत असतो। थोड्या वेळासाठी त्याला असेही वाटते की तिच्या पाठीवर फिरणारा हात ओढून तिला जवळ ओढून घ्यावे। तेवढ्यात मंगलताई चहा घेऊन येत, संध्या अगं झालं असेल तर हा चहा घ्या। तशी संध्या त्याच्या बाजूला होत हातातील उठणे वाटीत टाकते आणि हात धुवायला निघून जाते। हात धुतलेला तरी त्याचा सुगंध मात्र हाताला चिकटून असतो। ती आपल्याच हाताचा स्मेल घेत तो मनात साठवत असते। तिला तसं बघून मंगलताई, थांब मी तुलाही उठणे लावून देते। त्यावर संध्या अडखळत, नाही आई ते असंच सांगू। हे हात अक्षयच्या पाठीवर फिरत होते। मनात म्हणते, आता तुम्हाला कसं सांगू, हा सुगंध त्यांचा आहे की उठण्याचा? तो बघत होते। मंगलताई चहा पिऊन संध्याला पण पाटावर बसवतात आणि तिला पण उठणे लावून देतात। एना उठून खाली येते तेव्हा साधारण 9 वाजलेले असतात। नाश्त्याची तयारी सुरू असते। एनाला कळते की सगळ्यांचा चहा झाला। ती स्वतःसाठी चहा करायला किचनमध्ये येते। संध्या जवळ येताच तिला चंदनाचा सुगंध येतो। त्यावर एना, संध्या तू कशाने आंघोळ केली? खूप स्मेल येत आहे तुझा, लाईक सँडल। त्यावर संध्या, अगं हा उठण्याचा स्मेल आहे, आईने मलाही उठणं लावून दिलं। एनाला थोडं रिलॅक्स वाटतं आईने लावून दिलं म्हणताच। ती काही रिॲक्ट न करता चहा घेऊन रूममध्ये निघून जाते। रात्री पुन्हा गोडाधोडाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो। संध्या आणि मंगलताई तयार होऊन येतात। संध्याने अक्षयने दिलेली साडी घातली, त्यावर हलकासा मेकअप केला आणि केस क्लचरमध्ये लावून सोडले होते। मेकअप शिवाय सुद्धा संध्या त्या साडीत खूपच सुंदर दिसत होती। एना सुद्धा तयार होते, पण तिला कळत नाही की आज काय आहे। सगळे तयार होतात म्हणून तीही तयारी करते।
अक्षय तयार होऊन खाली येतो तर त्याचं लक्ष संध्यावर जातं आणि तो बघतच राहतो. रेड कलरच्या साडीत तिचा गोरा रंग अधिकच उठून दिसतो. त्यात तिचे खुले केस क्लचरमध्ये बांधले तरी काही बटा सुटून चेहऱ्यावर खेळत होत्या. अक्षय तिच्याकडे बघतच खाली येतो की त्याचा पाय अडखळतो आणि तो पडता पडता वाचतो. त्याच्या सगळ्या गोष्टींकडे एनाचं बारीक लक्ष असतं. चीड तर खूप येते पण तरीही शांत बसते. आधी मंगलताई मंगेशरावांना त्यांचे पाय धुवून ओवाळून घेते. त्यावर ते तिला एक साडी गिफ्ट म्हणून देतात. त्यानंतर त्याच पाटावर अक्षय बसतो आणि संध्या आपली साडी सांभाळत आधी त्यांचे पाय धुते आणि मग त्याला ओवाळते. त्यानंतर मंगलताई नेकलेसचा बॉक्स अक्षयच्या हातात देतात आणि अक्षय तो बॉक्स संध्याला देतो. संध्या एक्साइट होत तो बॉक्स उघडते आणि त्यात सोन्याचा नेकलेस बघून ती शॉक होते. तिला तसं बघून अक्षय आवडला का? त्यावर संध्या खुश होत हो खूपच सुंदर आहे. त्यावर मंगलताई बरं झालं बाई तुला आवडला ते. आई म्हटलं एवढ्या आवडीने जिच्यासाठी घेतला तिने गळ्यात घालायला सुद्धा पाहिजे ना. त्यावर संध्या स्माईल करीत लगेच तो नेकलेस गळ्यात घालते आणि मंगलताईकडे बघून कसा दिसत आहे. मंगलताई तिला बघून अगं खूपच सुरेख दिसत आहे तुझ्या गळ्यात. एना हे सगळं बघत असते. संध्याला सोन्याचा नेकलेस दिला बघून तिच्यातला राग अजूनच वाढतो. रागाने तिचा पारा जास्तच वाढतो. ती तरातरा जाऊन आरतीचे ताट उचलते आणि संध्याकडे कौतुकाने बघत असलेल्या अक्षयला रागाने बघत अक्षय मलाही तुला हे जे संध्याने केलं ते करायचं आहे. त्यावर मंगलताई आश्चर्याने बघत त्याला औक्षण म्हणतात. एना रागाने यस तेच करायचं आहे मलाही. अक्षय तिला नकार नाही देऊ शकत आणि जाऊन पाटावर बसतो. एना ते ताट उचलून कपडावर थोडं कुंकू लावून रागाने ओवाळू लागते. अक्षयलाही दिसते ती हे रागाने करीत आहे पण मंगलताईला मात्र चांगल्या रीतीने ओळखतात की संध्याचा नेकलेस बघून एना अक्षयला ओवाळत आहे. ओवाळून झाल्यावर अक्षय पाठावरून उठायला लागतो तशी एना अक्षय तू काहीतरी विसरत आहे. अक्षय न समजून काय? एना हात पुढे करीत माझं गिफ्ट. त्यावर अक्षय ते तर तुझ्याकडेच असेल ना. एना कन्फ्यूज होते माझ्याकडे ते कसं तू कधी दिलं मला. त्यावर अक्षय मी तुला पैसे दिले होते गिफ्ट घेण्यासाठी तू घेतलं नाही का. उगाच कारण का देत आहे सरळ सांग ना. त्यावर एना चिडून तू मला कधी पैसे दिले अक्षय. माझ्यासाठी तू काहीच आणले नाही कारण तुला आणायचेच नव्हते. अक्षय चिडून पण तू काय बोलत आहे हे तू. मी तुला पैसे ट्रान्सफर केले आणि सांगितले सुद्धा होते की तुझ्यासाठी तुला जे हवं ते घे म्हणून. त्यावर एना वा अक्षय छान आहे. संध्याला तर तू स्वतः जाऊन साडी घेतली नेकलेस घेतला आणि मला पैसे ट्रान्सफर केले म्हणून सांगतो. मी पण तुझी बायको आहे मग माझ्यासाठी का नाही आणलं तू स्वतः जाऊन. त्यावर अक्षय अगं काय हे एना तुझ्यासाठी पण आणलं असतं पण तुला दुसऱ्याच्या पसंतीचे ना कपडे आवडत ना दागिने म्हणून नाही आणलं. त्यावर एना चिडून खूप ऐकलं अक्षय तुझं. मी मागचे काही दिवस बघतच आहे तुझं बदलतं रूप. खूप बदलत चालला आहेस तू आणि मला काही नव्हतं द्यायचं तर उगाच खोटं का बोलत आहे पैसे दिले म्हणून. तिचा बदललेला आवेश बघून अक्षय तिला जबरदस्ती हात पकडून रूममध्ये नेतो. इकडे मंगेशराव संध्या आणि मंगलताई शॉक होऊन सगळं बघत असतात. त्यांना कळत नाही की ही अचानक इतकी का चिडली. रूममध्ये येत अक्षय मोबाईल काढून त्यातला मेसेज तिला दाखवत हे बघ मी केव्हाचेच पैसे ट्रान्सफर केले होते आणि फोन करून सुद्धा सांगितले की तू तुझ्यासाठी एखादा दागिना नाहीतर कपडा घे आणि तरीही तू म्हणते मी खोटं सांगत आहे. त्यावर एना वा अक्षय संध्याला तर सोन्याचा नेकलेस आणि मला एवढे पैसे त्यात फक्त एखादी फिंगर रिंग किंवा इयरिंग घेऊ शकते. त्यावर अक्षय तो नेकलेस मी एकट्याने नाही घेतला. त्यात आईने आपला एक दागिना टाकला. तिची इच्छा होती संध्याला नेकलेस करायची. एना रागाने फणफणत छान आहे तुझी फॅमिली. एका सुनेला नेकलेस आणि एकीला काहीच नाही. पार्शल आहेत तुझे पॅरेंट्स. नेहमी ते संध्यालाच रिस्पेक्ट देतात. मला तर साधा विचारच सुद्धा नाही आणि आता तूही तसाच होत चालला. मी बघत आहे तू सुद्धा त्या संध्याकडे अट्रॅक्ट होऊ लागला आहेस. तुला काय वाटतं मला दिसत नाही तुमचा नजरेचा खेळ. सगळं कळतं मला. तूही तसाच आणि तीही तशीच. तुमची फॅमिली तर खूपच महान. दुसरं लग्न झालं तरी पहिलीला घरातच ठेवलंय. कशासाठी? काय गरज होती तिला इथे ठेवायची. पाठवून द्यायचं ना तिच्या आई वडिलांकडे. तर नाही इथेच ठेवलं. तुझी पण छान मज्जा झाली. दोन दोन बायका कधी इकडे तर कधी तिकडे. मीच मूर्ख मीच फसले तुझ्या शब्दात. तेव्हाच कळायला पाहिजे होतं मला. डिवोर्स न घेता आपल्याशी लग्न करीत आहे तेव्हा तुझा डाव कळायला पाहिजे होता मला. अक्षय तिचे विषारी शब्द ऐकून चिडून रागाने जोरात आवाज करीत तू कुठे फसली ग. फसलो तर मी तुझ्याशी लग्न करून. मीच मूर्ख काय बघितलं तुझ्यात आणि तुझ्यासाठी पागल झालो होतो. लग्न झाल्यावर कळाले मी जिला समजदार हुशार ब्रॉड माइंडेड समजत होतो तो निव्वळ एक दिखावा होता आणि मी त्यात भुललो.
तू माझ्या फॅमिलीला दोष देते. अगं ते तर साधे सरळ लोक आहेत जे त्यांना रिस्पेक्ट देतात त्यांनाही ते रिस्पेक्टनीच वागवतात. पण तुझं तर असं आहे, मी जशी आहे तशीच राहील, मी कुणासाठी काहीही करणार नाही, कुणासाठी बदलणारही नाही. पण सगळ्यांनी मला असंच ॲक्सेप्ट करावं, रिस्पेक्टनी वागवावं. मी सुनेची कुठलीही जबाबदारी नाही घेतली तरी मला सुनेचे सर्व अधिकार द्यावे. आणि काय ग, संध्याशी तुलना करते, तिच्या पायाची सर तरी आहे का तुला? ती या घरात आली तेव्हापासून माझ्या आई वडिलांना स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे वागवते. मी जरी तिला पत्नीचा दर्जा नाही दिला तरी तो राग तिने माझ्या आई वडिलांवर कधीच नाही काढला. तुला जमलं असतं का हे? ती आली तेव्हाची घराची सगळी जबाबदारी तिने घेतली. आई जे म्हणेल तसं ती ऐकते, करते. तू करू शकते का? अगं तू सवत असून सुद्धा तुला रोज टिफिन करून देते. तू करू शकते का? मूर्ख बावळट बाई. रिस्पेक्ट, मान सन्मान, प्रेम, आपुलकी हे मागून मिळत नाही आणि पैशाने विकत पण घेता येत नाही. ती कमवावी लागते आणि तू कितीही शिकली असली तरी हे कमवण्याची अक्कल तुझ्यात नाही. एना रागाने लाल होत, हाऊ डेअर यू, माझी अक्कल काढतो तू? तुझी लायकी तरी आहे का? साधा इंटरव्ह्यू द्यायची अक्कल नव्हती तुला. मी शिकवलं तेव्हा तू नोकरीही मिळवू शकला, नाहीतर अजूनही फिरत असता दारोदारी नोकरीची भीक मागत. माझी अक्कल काढतो? मी एका डिपार्टमेंटची हेड आहे, कळतं का तुला? त्यावर अक्षय, हो चांगलंच कळलं. त्याच डिपार्टमेंटमधून तुला काढून टाकलं होतं फ्रॉड केसमध्ये फसून. ते उपकार मान तुझ्या फादर्सचे ज्यांनी आपले सोर्सेस वापरून तुला त्या केसमधून बाहेर काढलं. हे ऐकून एना, इनफ अक्षय इनफ. नवरा असून तू काही नाही करू शकला, फक्त मजा बघत बसला. त्यावर अक्षय रागाने, हो मी तर काहीच नाही करू शकत ग, माझी नोकरी सुद्धा तुझ्या उपकाराने मिळाली आहे. तू तर जगातली सगळ्यात हुशार बाई आहे. त्यावर एना, खूप बोलला अक्षय, आजपर्यंत कुणीही माझ्याशी अशा शब्दात नाही बोललं. त्यावर अक्षय, म्हणून तर तू इतकी माजली आहेस. आधीच तुला तुझ्या पॅरेंट्सनी अक्कल दिली असती तर ही वेळ आली नसती. पण तू ही अति शहाणी. तू तर तुझ्या पॅरेंट्सचं पण ऐकत नाही. माझं काय ऐकणार? मीच माती खाल्ली आणि हा धोंडा आपल्या पायावर मारून बसलो. एनाचा राग अनावर होतो आणि ती रागाने अक्षयवर हात उचलते. पण सावध अक्षय तिचा हात हवेतच पकडतो. हे माझं घर आहे आणि माझ्यावर हात उचलायचा तू स्वप्नातही विचार करू नको, समजलं? तिचा हात जोरदार झटका देत खाली पाडत, तुझ्याशी लग्न करणं हाच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय होता. त्यावर एना रागाने, मग सुधारून टाक, मला डिवोर्स देऊन. त्यावर अक्षय तिला रोखून बघत, यासारखा आनंद नाही. ज्या दिवशी तू माझ्या आयुष्यातून कायमची जाशील तो दिवस माझ्यासाठी सर्वात जास्त आनंदाचा राहील. एना रागाने आपली बॅग भरत, आजच जाते मी, तू मस्त पार्टी कर तुझ्या फॅमिलीसोबत. त्यावर अक्षय चेअरवर आरामात टेकून बसत रागाने, का नाही, फुल ऑन मस्ती करेन मी आज, अख्खी रात्र पार्टी करेन मित्रांना बोलवून. पण जाशील तर पुन्हा येऊ नको परत. एना बॅग हातात पकडून रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी एक रागीट कटाक्ष लूक देऊन झपाझप पावले टाकीत निघते. इकडे खाली यांचे संभाषण सगळे स्पष्ट ऐकू येत होते. मंगेशराव आणि मंगलताई चिंतेने एकमेकांकडे बघतात. दिवाळीसारखा सण, घरात गोडाधोडाचा स्वयंपाक केलेला आणि हे काय होऊन बसलं? त्यावर मंगलताई, काही अवधसा, सणाच्या दिवशी सुद्धा भांडण उकरून काढते. असं दिवाळीच्या दिवशी घरात भांडण, रडारड चांगली नाही हो. अशाने घरात लक्ष्मी नाराज होते, घराला अवकळा येते. पण या अवधसेला कोण सांगेल? त्यावर मंगेशराव, तिला काय कळते आपल्या सणाचं? तिला फक्त साडी आणि सोन्याचा नेकलेस तेवढा समजतो. सण म्हणजे काय ते समजत नाही. तेवढ्यासाठीच हे भांडण आहे. त्यावर संध्या गळ्यातील नेकलेस काढून देत, आई हा नेकलेस घ्या, या नेकलेसमुळे घरात भांडण होत असेल तर मला नको, तुम्ही तिलाच देऊन टाका. मंगलताई रागाने, मी कुणाला द्यायचा कुणाला नाही, तू सांगू नको, द्यायची इच्छा असेल तिलाच देईन मी. खबरदार हा गळ्यातून काढला तर. हे सगळं तुझ्यामुळेच होत आहे. तो एक मूर्ख आणि तू महामूर्ख. तिला घरात आणले आणि आता भोगा. तो तिच्यासाठी पागल झाला होता आणि तुला त्याची खुशी पाहिजे होती. तुम्हीच ठरवा आता कोण खुश आहे आणि कोण दुःखी ते. आम्ही सांगतो ते पटत नाही तुम्हाला. तुमचं आयुष्य तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगायचं असतं. आम्ही पण मायबाप आहोत. आपल्या एकुलत्या एक मुलाचं थोडी वाईट चिंतणार आहोत. त्याच्या चांगल्यासाठीच पुढचा सगळा विचार करून आम्ही तिला या घराची सून नाही म्हणत होतो. आता कळलं असेल तुम्हाला, परक्या धर्माची मुलगी सून म्हणून आणली तर काय होते ते. त्यावर मंगेशराव, आता समजून काय उपयोग? संध्या खाली मान घालून मनात, खरंच चुकलं का माझं? पण हे तर तिच्याशिवाय राहू शकत नव्हते आणि आता तिच्यासोबत राहून जास्त दुःखी आहे आधीपेक्षा. पण
पण मी त्यावेळी काय करायला पाहिजे होतं, यांची निवड चुकली हे त्यांना लग्न झाल्यावर कळलं आणि जोपर्यंत लग्न नव्हतं झालं तेव्हा तिच्यासाठी ते पार वेडे होते. कदाचित लग्न नसतं झालं तर आताही तिच्यासाठी कुडत बसले असते. आता यात माझं काय चुकलं? मला ह्यांचं सुख बघायचं होतं, एवढंच चुकलं. एनाला रूमच्या बाहेर गेलेलं बघून अक्षय खिडकीतून बघत मनात चरफडत, का मी या बाईशी लग्न केलं? का मला आधी नाही कळालं? खरंच हिला विसरून मी संध्याला पत्नी म्हणून स्वीकार केलं असतं तर आज माझ्या आयुष्यात हे वादळ नसतं. एक दिवस सुखाचा नाही जात की एक सण सुखाने साजरा नाही करू देत ही. प्रत्येक वेळी माझ्या आनंदावर विजण घालते ही. आज पण किती आनंदात होतो, घरात सगळे किती आनंदात होते. दिवाळी साजरा करीत होतो, तेही हिला खुपले आणि नको त्या वेळी भांडण उरकून काढले. हिच्याशी कसं वागावं, काय बोलावं काहीच समजत नाही. कितीही चांगले वागायचा प्रयत्न केला तरी तिला त्यात खुपसत काढायचंच असतं. इतक्यात धडामधूम असा मोठा आवाज येतो. तसा अक्षय आपल्या विचारातून जागा होत घाई गडबडीने बाहेर येऊन बघतो आणि शॉक होतो. तसेच संध्या, मंगलताई आणि मंगेशराव पण धावत बाहेर येतात तर एना पायऱ्यांवरून खाली पडली होती. एक साईडला तिची बॅग, अस्ताव्यस्त सगळे कपडे आणि सामान विखुरलं होतं तर दुसऱ्या साईडला ती बेशुद्ध पडली होती. डोक्यातून रक्त वाहत होतं आणि पायाला आणि हाताला चांगलंच खरचटलं होतं. तिला तसं बघून सगळेच खूप घाबरतात. अक्षय तिला हलवत थरथरत, एना उठ ना. त्यावर मंगेशराव, अरे आधी गाडी काढ, तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल, उगाच वेळ नको घालवू, नाहीतर अजून जास्त रक्त जाईल. मंगलताई हळद आणून तिच्या कपडावर लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात पण जखम इतकी खोलवर असते की त्यातून हळदीलाही न जुमानता भळाभळा रक्त वाहत असतं. शेवटी त्या एक नॅपकिन तिच्या जखमेवर दाबून धरतात. संध्या तिच्या चेहऱ्यावर पाण्याचा शिपकारा मारून तिला उठवण्याचा प्रयत्न करते पण तिला शुद्ध काही येत नाही. अक्षय कार काढून त्यात तिला उचलून मागच्या सीटवर ठेवतो. तिच्यासोबत मंगलताई तिचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन बसतात. संध्या पुढे बसते तर मंगेशराव घराला लॉक लावून स्कूटीने कारच्या मागे येतात. अक्षय घामाघूम होत कार चालवत असतो पण आतून तो खूप घाबरलेला असतो. तिचं एवढं रक्त गेलेलं बघून तिच्या जीवाला तर धोका नाही ना निर्माण होणार याची सारखी त्याला भीती वाटत असते. मंगलताई सुद्धा तिला असं बघून खूप घाबरून जातात. त्यांना तर काहीच सुचत नाही. इकडे संध्याची सुद्धा तीच परिस्थिती असते. तिला सारखं वाटतं तिच्यामुळे तर नाही झालं नाही. मनात देवांच्या अखंड धावा सुरू असतात. देवा एनाला काही होऊ देऊ नको, तिला लवकर शुद्ध येऊ दे. एकदा ते सगळे हॉस्पिटलला पोहोचतात. तिथले डॉक्टर एनाला लगेच आत घेऊन तिच्यावर उपचार सुरू करतात. मंगेशराव अक्षयकडे वळून हळू आवाजात, काय गरज होती तुला भांडण वाढवायची? ती चिडली तर तू नमतं घ्यायचं होतं ना, बघितलं ना काय होऊन बसलं ते. त्यावर अक्षय, पप्पा मी नव्हतं बोलणार पण काय करू, ती सगळ्यांनाच उलट सुलट मनात येईल तसं बोलत होती, मग तर बोलावेच लागली. आणि किती दिवस चूप बसणार, आतापर्यंत तेच केलं मी. भांडण नको व्हायला म्हणून मी नेहमी आटोपतं घ्यायचो, नमतं घ्यायचो. त्याचा परिणाम ती जास्तच बोलायला लागली. कुणाला काही मानदान नाही की रिस्पेक्ट नाही, मनात येईल ते बोलायचं. कसं सहन करू मी? खूप झालं पप्पा, मी आता हिच्यासोबत राहणार नाही. माझी खूप मोठी चूक झाली जे मी हिच्यासोबत लग्न केलं. तुम्ही म्हणत होता तेच बरोबर होतं पण आता नाही, मी एनाला डिवोर्स देणार, मी नाही राहू शकत तिच्यासोबत. सगळे त्याला आश्चर्याने बघतात. त्यावर मंगेशराव चिडून, लग्न काय गंमत वाटली का रे तुला? हिला सोडून दुसरीशी लग्न केलं, आता पटत नाही तर तिलाही सोडून तिसरं लग्न करणार काय? त्यावर अक्षय हलबल होत रडत, पण मी काय करू पप्पा, माझी खरंच खूप मोठी चूक झाली. पण ती उशिरा लक्षात आली. काय करू मी खरंच एनासोबत नाही राहू शकत. आम्ही एक दिवस काय, एक तास सुद्धा चांगले नाही राहू शकत. थोडा वेळ जरी सोबत असलो तरी आमच्यात वादावादी भांडण होतं, त्यापेक्षा वेगळं झालेलं बरं. मंगेशराव आणि मंगलताई दोघेही एकमेकांना बघतात. साधारण अर्ध्या तासाने लेडी डॉक्टर त्यांना आपल्या केबिनमध्ये बोलवते. तसे सगळे आत जातात. अक्षय काळजीने, मॅडम काय झालं, एना कशी आहे? डॉक्टर, नाऊ शी इज आउट ऑफ डेंजर. पण हे झालं कसं? अक्षय काही बोलणार त्याआधी मंगेशराव, मॅडम ती खाली येत होती पण पायऱ्यांवरून कशी पडली काही समजलं नाही. आम्ही आमच्या रूममध्ये होतो, आवाज आला तसे बाहेर आलो आणि लगेच तिला हॉस्पिटलला आणले. त्यावर डॉक्टर, बरं झालं लगेच आणलं, कारण रक्त जास्त गेलं असतं तर जीवाला धोका निर्माण झाला असता. मला वाटते तिचा BP खूप वाढलेला आहे, त्याने चक्कर येऊन पडली असणार.
त्यावर लगेच मंगलताई, पण मॅडम आता ती ठीक होईल ना लवकर? काळजीचं काही कारण तर नाही ना? त्यावर डॉक्टर, नो नो, आता तर जास्त काळजी घ्यावी लागेल. यांचा बीपी खूप हाय आहे. अशात बेबीला धोका निर्माण होऊ शकतो. सध्या बाळ सेफ आहे, पण यांचा बीपी नॉर्मल होणं खूप आवश्यक आहे. सगळे आश्चर्याने बघत, एक साथ, बाळ? डॉक्टर त्यांना आश्चर्याने बघत, हो, त्या 2 महिन्याच्या प्रेग्नंट आहे. तुम्हाला कुणाला माहीत नाही का? त्यावर अक्षय आश्चर्याने बघत, नाही, हे तर ॲनालाही माहिती नाही. त्यावर डॉक्टर, ओ, बट आता तुम्हाला त्यांची जास्त काळजी घ्यावी लागेल. त्यांना ट्रेस नाही येणार याची पण काळजी घ्यावी लागेल. त्यांना आनंदी राहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळेच त्यांचा बीपी नॉर्मल होऊ शकतो. मी काही मेडिसिन लिहून दिले आहेत. बाकी ट्रीटमेंट तुम्हाला गायनिक डॉक्टरकडून सुरू कराव्या लागतील. अक्षय ते मेडिसिनचा कागद घेत हतबल होत बाहेर पडतो. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.